नमस्कार, मी पोपट पिटेकर. नवराष्ट्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. खरं तर हे वर्ष सुपर अल्निनोचं आहे आणि पाण्याचा वापर कशा पद्धतीने करायला पाहिजे, पाण्यासाठा कुठपर्यंत आहे आणि भविष्यात 2-3 वर्षात याचा काय परिणाम होऊ शकतो या संदर्भात आपण अजिंक्य काटकर सरांशी बोलणार आहोत. सर, तापमान गेल्या ह्या महिन्यात 45-46 पर्यंत पोहोचलेले आहे. त्याच्यामुळे कुठेतरी पाण्याचा साठा कमी देखील होताना आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु ह्या पुढे पाण्याचा वापर कशा पद्धतीने करायला पाहिजे? खरी गोष्ट आहे. हे वर्ष जे आहे ते सुपर अल्निनोच आहे. म्हणजेच पर्जन्यमान आपलं जे असणार आहे ते कमजोर असणार आहे आणि असमतोल असणार आहे. काही प्रमाणामध्ये आपल्याला सगळ्यांनाच याचा त्रास होणार आहे. आणि गोष्ट म्हणजे आता काय करावं लागेल, आपल्याला पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा लागेल. कारण आतापर्यंत कसं होतं, आपण पैशाचं नाटक सोडून बाकी सगळी नाटकं करता येतात, पैशाचं नाटक करता येत नाही, असं एक म्हण होती आपल्याकडे. पण आता असं म्हणावं लागेल की सगळी नाटकं करता येतात, पाण्याचं नाटक करता येणार नाही. म्हणजे उद्या पेट्रोल किती जरी महाग झालं तरी आपण ते बंद करू शकतो वापर त्याचा, पण पाण्याचं तसं नाही करू शकत आणि पाणी निर्माण नाही करू शकत. पाणी निर्माण करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे पाण्याची बचत करणे. पाणी जेवढं तुम्ही बचत कराल तितकं तुम्हाला तो आपल्याला जे काही पुढचा काही कालावधी आहे तो सुकर होणार आहे. कारण जे काही पाणी आपल्याला पर्जन्यमानामधून मिळेल तोच आपल्याला साठवून ठेवावा लागणार आहे. आणि नुसता तलावामध्ये किंवा धरणामध्ये साठवून उपयोग नाहीये, ते जमिनीमध्ये मुरवावं लागणार आहे. कारण आता उन्हाळ्यामध्ये काय होतं, 35% रोज बाष्पीभवन होतं. धरणं जी आहेत ती कमी कालावधीमध्ये कोरडी पडायला सुरुवात होतात. त्यामुळे शक्य तेवढा सगळा भूजलाचा साठा वाढवणं हा आपल्या समोरचा उपाय आहे. खरं तर ह्याची जनजागृती आता प्रत्येक गावात किंवा जिल्ह्यात किंवा शाळा कॉलेजमध्ये करणं देखील गरजेचं आहे. आम्ही जिल्हा भूजल माहिती केंद्र, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या मार्फत सगळ्या संमेलनांमध्ये, सगळ्या बाजाराच्या दिवसांमध्ये, शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये हे अशा प्रकारचे प्रबोधनाचे कार्यक्रम घेत असतो. आणि त्यासाठीच आज साहित्य संमेलन आहे. साहित्य संमेलनामध्ये तसा काही पाण्याचा काही विषय येत नाही, पण जे येणारे साहित्यप्रेमी लोक आहेत, वाचक आहेत, त्यांच्यासाठी म्हणून आम्ही ही सगळी माहिती देण्यासाठी इथं उपस्थित आहोत. खरं तर 3-4 वर्षापर्यंत ह्याचा काय इफेक्ट होऊ शकतो आणि पाणी जर वापर असेल किंवा पाण्याचा साठा जर टिकून ठेवणं गरजेचं असेल तर त्यासाठी काय उपाययोजना करणं गरजेचं आहे? म्हणजे शहरी भागामध्ये पाण्याचा जो साठा आहे तो टिकून ठेवण्यासाठी काटकसर हा सगळ्यात मोठा मार्ग आहे. सामान्य नागरिक काय करू शकतो, जलसंधारणची मोठी मोठी कामं सामान्य माणूस नाही करू शकत, पण त्यांनी त्याचा खारीचा वाटा कसा उचलायला पाहिजे की पाण्याची काटकसर करून, जे तुमचे लिकेज वाले नळ असतील ते बंद करून, तुम्ही शॉवर वगैरे कमीत कमी वापर करून, गाडी धुवायला किंवा सडा मारायला पाणी न वापरून, हे तुम्ही महत्वाचं केलं पाहिजे. की पाण्याचा वापर, आपण पैशाचा वापर कसा करतो पाकिटातल्या, तसा तुम्ही साठवलेल्या पाण्याचा केला पाहिजे. दुसरं म्हणजे नवीन पाणी आलं म्हणून दुसरं पाणी तुम्ही शिळं झालं म्हणून ओतून टाकणं वगैरे हे उपद्व्याप जे आहे ते आपण बंद केले पाहिजे. याच्यामधनं सुद्धा आपण बरंचसं काही पाण्याची बचत करू शकतो. खरं तर भविष्यात पाण्याची नितांत काटकसरीने वापर करणं गरजेचं असेल तर आपल्याला अजिंक्य काटकर सरांनी इथं आपल्याला सांगितलं. पोपट पिटेकर, अहिल्यानगर.